महाराष्ट्रात अगदी आठवड्याभरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिल्यानं राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला दिसतोय। प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे। कोकणात देखील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला पाहायला मिळतोय। याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलांवर कायम चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे। शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी इथून निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील। मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं। आता त्यांच्यासमोर शिवसेनेचे युवा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे विपुल कदम आव्हान देण्याची चर्चा सुरू आहे। भाजपकडून देखील या मतदारसंघावरती दावा केला जातोय। शिवसेनेकडून चर्चेत राहिलेले विपुल कदम यांची राजकीय ताकद काय, भास्कर जाधवांना ते खरंच आव्हान देतील का, याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। मंडळी, कोकणात राजकीय हालचालींना आता मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गुहागरच्या जागेसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजप हे दोघंही पक्ष आग्रही असल्याचं दिसत आहे। याआधी भाजपमधून माजी आमदार विनय नातू आणि माजी खासदार निलेश राणे या दोघांनीही गुहागर मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय। विनय नातू हे 2004 ला या मतदारसंघामध्ये आमदार होते। तसेच गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे देखील गुहागरमध्ये दौरे वाढले होते। त्यांची गुहागरमधील सभा ही प्रचंड गाजली होती। तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। किंबहुना निलेश राणे यांनीच आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं अनेकदा सांगितलंय। त्यामुळे आता शिवसेनेकडून विपुल कदम यांना उमेदवारी द्यायची झाल्यास महायुतीमध्ये वादाला तोंड फुटेल का, त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदेंच्या मेव्हण्यासाठी भाजप तडजोड करेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता हे विपुल कदम आहेत तरी कोण, हे थोडक्यात जाणून घेऊयात। विपुल कदम हे खेड तालुक्यातील तळेगावचे रहिवासी आहेत। तसेच ते खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे आहेत। परंतु विपुल कदम यांची फारशी राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील वरच्या निवासस्थानी झालेल्या गुहागरमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पितृपक्ष संपल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याचंही बोललं जातंय। या घोषणेनंतर महायुतीमध्ये मतभेद होणार असल्याचंही बोललं जातंय। शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील विपुल कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत शिंदेंना आता घरचा आहेर दिलाय। रामदास कदम म्हणालेत की जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नाही। अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केलाय। याच पार्श्वभूमीवरती गुहागर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो हे थोडक्यात पाहूयात। फार अगोदर नाही, पण 2009च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भास्कर जाधव हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आले होते। त्यांना या निवडणुकीमध्ये 53,108 एवढी मतं मिळाली होती। तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे रामदास कदम यांना 40,032 एवढी मतं मिळाली होती आणि 13,076 मतांच्या फरकांनी भास्कर जाधव हे निवडून आले होते। 2014च्या झालेल्या निवडणुकीमध्ये भास्कर जाधव यांना 72,525 एवढी मतं मिळाली व त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे विनय नातू यांना 39,761 एवढे मतं मिळाली व 32,764 मतांनी भास्कर जाधव आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2019च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्या निवडणुकीत भास्कर जाधव सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले व त्यांना या निवडणुकीमध्ये 78,748 एवढी मतं मिळाली व त्यांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांना 52,297 एवढी मतं मिळाली। त्यावेळी 26,451 मतांनी भास्कर जाधव यांचा विजय झाला होता। गेल्या 3 निवडणुकांमध्ये झालेलं मतदान पाहिलं तर गुहागर मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। 2 वेळा राष्ट्रवादी तर एकदा शिवसेनेच्या तिकिटावरती सलग 3 वेळा निवडणुकांमध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या भास्कर जाधवांना ही निवडणूक आव्हानात्मक असणार यात शंका नाही। त्याचं कारण म्हणजे राणे कुटुंबियांच्या विरोधात भास्कर जाधवांनी उघडपणे घेतलेली भूमिका आणि शिवसेनेकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी हे पाहता निवडणूक आव्हानात्मक राहील का, असा प्रश्न राजकीय धोरणांमध्ये उपस्थित केला जातोय। निलेश राणे उघडपणे भास्कर जाधवांना आव्हान देत आहेत। आता राणे गुहागरमध्ये किती खिंडार पाडू शकतील हे निवडणुकीत स्पष्ट होईल, म्हणजे निकालानंतर समजेलच। परंतु एक बाब इथं लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे गुहागर मतदारसंघात पक्ष सोडून भास्कर जाधवांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे। त्यामुळे त्यांचे आशीर्वाद पुन्हा एकदा भास्कर जाधवांनाच मिळतील असं तिथले राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे।
आता मुद्दा हा आहे की गुहागरमध्ये राजकीय वजन असलेल्या भास्कर जाधवांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार व मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे विपुल कदम उभा राहणार की निलेश राणेंनी जे आव्हान दिले त्यानुसार भाजप ही जागा स्वतःकडे ठेवून निलेश राणेंना उभं करणार, यासंबंधीच लवकरच चित्र स्पष्ट होईल। आता एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीत गुहागरची निवडणूक ही महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढतींपैकी एक ठरेल। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।